आपल्या आहारात सगळ्यात जास्त असतो मधुर रस म्हणजे गोड चवीचे पदार्थ. फक्त साखर गुळ म्हणजेच गोड का तर नाही. गहू भात म्हणजे पिष्टमय पदार्थ सुद्धा मधुर चवीचे असतात आणि यांचा अतिरेक झाला की वजन वाढतं, कफ वाढतो. विशेषतः लहान मुलांच्या आहारात दूध, दुधाचे पदार्थ, भात, गहू हेच असल्यामुळे त्यांना वारंवार कफ वाढतो, सर्दी, खोकला असे विकार होतात. ज्यांची प्रकृती कफाची आहे, ज्यांना वारंवार असे विकार होतात, त्यांच्यासाठी असं औषध हवं ज्यामध्ये कडू, तिखट आणि तुरट चवीची औषध असतील. म्हणूनच लहान मुलांना गुटीऐवजी अशी औषधं द्यायला हवीत. लहानांनाच नाही बरं का, सगळ्यांना जेव्हा कफ किंवा मेद वाढलेला असतो तेव्हा अशी औषधं हवी असतात. पचनशक्ती सुधारण्यासाठी, कफ आणि मेद कमी करण्यासाठी आपण असंच औषध तयार केलं आहे ज्यामध्ये अशी सगळी औषध आहेत. पावडिंग, गुळवेल, त्रिफळा, सुंठ, पिंपळी, लताकरंज ही औषधं अग्निदीपन, पाचन करतात, कफ आणि मेद कमी करतात. लहान मुलांना गुटीऐवजी 1 ते 2 ग्रॅम हे औषध मधाबरोबर चाटवावं आणि मोठ्यांनी साधारण पाव ते अर्धा चमचा गरम पाणी किंवा मधाबरोबर घ्यावं. यामुळे कफ कमी होईल, मेद कमी होईल आणि पचनशक्ती नक्की सुधारेल.